नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपण पाहू शकत आहात की RT लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती आणि ॲडमिशन घेण्याची तारीख ही 20/4/2026 होती. पण 20/4/2026 रोजी अपेक्षेप्रमाणे ॲडमिशन न झाल्यामुळे आता शिक्षण मंडळाने आणखी 10 दिवस मुदत वाढवली असून 30/4/2026 पर्यंत आपण आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर इथे आपण बघू शकाल RT-डॅशबोर्ड फॉर अकॅडमिक इयर 2026-27. तर नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स, पालकांनी केलेले ॲप्लिकेशन्स हे 2,89,286 आहेत आणि नंबर ऑफ सिलेक्शन्स हे 1,05,811 आहेत. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत आणि आजपर्यंत म्हणजे आज 28 तारीख आहे. 28 तारखेच्या 6:15 वाजेपर्यंत 64,223 जणांनी ॲडमिशन घेतले आहे. तरी हा आकडा झपाट्याने वाढत असून ज्या पालकांची लॉटरी लागली आहे यांच्यासाठी ही एक चांगली न्यूज आहे. तर इथे आपण बघू शकाल, पण जे पालक वेटिंगमध्ये आहेत आणि अजून जे पालक ॲडमिशन घेणार आहेत त्यांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. डॉक्युमेंट संदर्भात अर्ज भरत असताना लोकेशन 1 दिले आहे आणि आत्ता लोकेशन 1 यांच्या डॉक्युमेंटवर 1 दाखवत आहे. आधार कार्डवर नाव, बर्थ सर्टिफिकेटवर नाव, उत्पन्नाचा दाखला, अशा बऱ्याचशा अडचणी त्यांना येत आहे. तर अशा अडचणीमध्ये त्यांना कोणाशी संपर्क साधायचा कळत नाही आहे. तर पालक वर्गांनो, आज मी आपणास ह्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण जर आपणास RT संबंधित कोणत्याही अडचणी आल्या तर आपण कोणाला संपर्क करायचा आहे. तर इथे एक आपण बघू शकाल हेल्प सेंटर दिले आहे आणि इथे पण हेल्प सेंटरवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट येते. तर इथे आपण आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथे आपण आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकाल की आपल्या जिल्ह्यामधील सर्व तालुके आणि पुढे हेल्प सेंटरचा पत्ता, त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पुढे यांचा मोबाईल नंबर आलेला आहे. इथे मी आपल्यास एक नाव वाचून दाखवतो. सांगली मिरज व कुपवाड शिक्षण मंडळ सांगली आणि ॲड्रेस आहे मनपा शाळा नंबर 6 त्रिकोणी बागेजवळ सांगली आणि पुढे अधिकाऱ्याचे नाव असून त्या अधिकाऱ्याचा फोन नंबर दिलेला आहे. त्याचप्रमाणे सांगलीमधील जे तालुके आहेत जर तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव, शिराळा, आटपाडी या सर्व तालुक्यावाईज इथे संपर्क केंद्र दिले आहेत. तर ह्या हेल्प सेंटरमध्ये आपण आपली अडचण असल्यास आपला संपर्क करायचा आहे आणि आपली अडचण दूर करून आपले ॲडमिशन लवकर करायचं आहे. तर पालक वर्गांनो, हा एक माझा छोटासा व्हिडिओ होता की आपण RT संदर्भात डॉक्युमेंटची जुळवाजुळव करत असताना आपणास कोणतीही समस्या आली तर कोणाशी संपर्क करायचा हे सांगण्याबद्दल. पालक वर्गांनो, हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.